माननीय सभापती महोदय, पेपर कसा फुटला आणि मग कोण कोण अटक झाले याची मी जरा, तुम्ही म्हणालात की लवकर हा प्रश्न संपूया कारण प्रश्नोत्तर समजा तरी थोडे 1.5-2 मिनटं घेतली तर मग पुढचे प्रश्न उरणार नाहीत असं मला वाटतं. आता विद्यापीठाच्या नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये पेपर हा ऑनलाईन येतो त्या कॉलेजमध्ये आणि तो बरोबर अर्धा तास आधीच ओपन करता येतो. तो अर्धा तास आधी ओपन करणाऱ्याचं फेस सेव्ह केलेला असतो. त्याने त्याच्या बोटाचे ठसे फेस दिल्याशिवाय तो पेपर ऑन होत नाही. आता ह्या विद्यापीठामधलं जे प्रामुख्याने दूरस्थ म्हणजे त्याला आपण कॉरेस्पॉन्डन्सने शिकतो त्या डिपार्टमेंटमध्ये ह्याचा पेपर ज्या वेळेला अर्धा तास आधी ओपन झाला त्यावेळेला तिथे असणाऱ्या ह्या 3 कर्मचाऱ्यांनी त्याची कॉपी काढली. पेपर सेटिंगमध्ये काही झालेलं नाही. पेपर सेट झालेला बाहेर नाही पडला. पेपर नाही, मी तेच सांगतो ना, सगळ्या चौकशी सांगतो ना, सांगतो. आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने त्याची कॉपी काढली. ती कॉपी ह्या बांद्र्याच्या RD नॅशनल कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा मोबाईल तो आत घेऊन जात असताना पकडला गेला आणि मोबाईलमध्ये लक्षात आलं की ह्याला पेपर आला आहे. प्रामुख्याने वस्तुनिष्ठ प्रश्न 12 डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न नाही. आणि मग त्याच्या मोबाईलमधून चेक केल्यानंतर आणखी 8 जणांकडे गेला असं लक्षात आलं. या पेपर ज्यावेळेला आपण अर्धा तास आधी ओपन करतो, आपण आपला चेहरा दाखवतो, फिंगरप्रिंट दाखवतो, त्यावेळेला तो कुठल्या कॉलेजमध्ये ओपन झाला त्याला एक डिजिटल वॉटर मार्किंग असतं, दिसत नाही. आणि त्यामुळे या मुलांना पकडल्या हा कुठून आला तर तो युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून आला, ते आयडेंटिफाय झालं, ते कर्मचारी आयडेंटिफाय झाले. एकाने पाठवला असं असताना इतर जणही त्याच्यात सहभागी होते हे CCमध्ये आलं आणि म्हणून 3 कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करून 2घांना अटक केली आणि 1 जण फरार आहे. तो अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न. बाई 2 साडू दुपारी काय डब्यात आहे ते बोलतात. त्यामुळे 3 जण त्याच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे 3 जणांवर FIR दाखल झाला, 2 जणांना अटक झाली, 1 फरार आहे, अटकपूर्व मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि 8ही विद्यार्थ्यांना त्याची जी कमिटी असते त्या कमिटीच्या माध्यमातून जेव्हा प्रूव्ह झालं त्यावेळेला त्यांना सस्पेंड केलं गेलं आहे. याच्यामध्ये FIR दाखल झाला, चौकशी सुरू आहे. प्लस आता हे म्हणजे दरवेळेला हीच मोडस ऑपरेंडी राहणार की आपण पेपर पाठवणार अर्धा तास आधी, तर त्या स्ट्रॉंग रूममध्ये कोण असावेत याची एक लिस्ट तयार झाली की एवढेच आतमध्ये असतील. आणि एकूणच प्रिकॉशन कशी घ्यायची यासाठी अतिशय चांगले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू कामत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्याने एक अतिशय सविस्तर याची नोट तयार केलेली आहे ज्यात याची सिक्रेसी कशी मेंटेन केली. त्यामुळे प्रश्न सेट करणाऱ्याने पेपर लीक केला असं नाही झालेलं आहे. प्रश्न सेट आपण अनेक प्रश्नांचं मिळून एकत्रित पेपर तयार करतो आणि तो ऑनलाईन सगळ्यांना पाठवतो. त्या कॉलेजने तो अर्धा तास आधी ओपन करायचा असतो. यात आणखीन काही माहिती हवी असेल विचारा, परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की यात आणखीन इन्क्वायरी झाली पाहिजे तर आपण त्याबरोबर विचारू.